वाढत्या मान्सूननं मंगळवारी अंदमान आणि निकोबार बेट तसंच दक्षिण बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राचा काही भाग व्यापलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून निकोबार बेटांवर हलका ते मुसळधार पाऊस पडतोय। तसंच पश्चिमेकडील वारे वाहत असून दाट ढग देखील तयार होत आहेत। त्यानंतर आता हवामान खात्यानं अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याचं अखेर घोषित केलेलं आहे। दरम्यान 5 जूनला महाराष्ट्रामध्ये कोकण मार्गे पाऊस प्रवेश करेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। 15 जूनपर्यंत पाऊस महाराष्ट्र व्यापेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। तर आपण पाहूयात आता अंदमान निकोबारमध्ये मान्सून पोहोचलेला आहे। त्यानंतर 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचेल, 5 जून रोजी दक्षिण कोकणामध्ये आणि 15 जूनपर्यंत अवघा महाराष्ट्र मान्सून व्यापून टाकणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मान्सूनचा जर बघाल तर आज अंदमानमध्ये मान्सून दाखल झालेला आहे। पण जर लॉंग टर्म बघितलं तर 6 जूनला तो महाराष्ट्रातल्या दक्षिण भागामध्ये किंवा कोकणामध्ये येतो जनरली। मान्सूनचा जर पाऊस बघाल तर यावर्षी पहिल्या टप्प्याचा फोरकास्ट आपण एप्रिलमध्ये दिला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की सरासरीचा तो 105% असणार आहे। म्हणजेच यावर्षीचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा जास्त असणार आहे। राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। पूर्व, मध्य आणि अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज पुढील काही दिवस आहे। अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि यामुळे अर्थातच शेतपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। 14th और 15th के लिए कुछ जिलों को ऑरेंज अलर्ट्स का अंदेशा जताया है, क्योंकि वहाँ पे जो बारिश की जो इंटेंसिटी रहेगी वो थोड़ी हाई रहेगी। मॉडरेट रेन हो सकते हैं। साथ ही साथ जो वहाँ पे जो थंडरस्टॉर्म रहेंगे वो थोड़े इंटेंसिटी उसकी जो रहेगी वो सीवियर हो सकती है, और साथ ही साथ जो तेज़ हवाएं रहेगी उसकी जो रफ्तार रहेगी वो 50 से 60 किलोमीटर चलने की संभावना है। इन चीज़ों को देखते हुए विदर्भ के कुछ जिलों के लिए 14 और 15 तारीख को ऑरेंज अलर्ट्स पे रखा गया है। पुण्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस बरसलेला आहे। केवळ 1 तासाच्या पावसातच पुण्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याचं दिसतंय। यावेळेस माऊलीनगरमध्ये रस्ता पाण्याखाली गेला असून पावसाळी पाण्याची वाहिनी नसल्याने अडचण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे नाले सफाईच्या कामांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। पुणे शहरातल्या अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं असून अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्यही बघायला मिळतंय। मुख्य म्हणजे पुणे पालिकेच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे, कारण फक्त एकाच पावसामध्ये जर पालिकेच्या कामाचा असा बोजवारा उडत असेल तर खरंच पालिकेकडनं कामं होत आहेत का, असा गंभीर प्रश्न सर्वसामान्य विचारतायत। आपण पाहतोय पुण्यातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेलं आहे। दरम्यान तासाभराच्याच पावसामध्ये पुण्याच्या रस्त्यांची ही अवस्था झालेली आहे आणि त्यामुळे पालिका नक्की या संदर्भात काही काम करते का, मान्सूनपूर्व कामं होतात का, या संदर्भात मोठं प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहिलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आदमपूर एअरबेसला भेट दिली। यावेळेस त्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांशी संवाद साधला, जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं आणि आदमपूर एअरबेसवरनं मोदींनी पाकिस्तानला करारा जवाब दिलाय। पुन्हा जर दहशतवादी हल्ले केलेत तर घुसून मारू असा इशारा यावेळेस त्यांनी दिलाय। त्यांनी दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले असून दहशतवादी आणि त्यांचे आका आता थरथर कापतायत आणि ते पाकिस्तानमध्ये राहून सुद्धा सुटकेचा निश्वास टाकू शकत नसल्याचं मोदींनी म्हटलेलं आहे। यावेळेस मोदींनी भारतीय जवानांचंही कौतुक केलेलं आहे। भारत की ओर नजर उठाने का एक ही अंजाम होगा, तबाही। भारत में निर्दोष लोगों का खून बहाने का एक ही अंजाम होगा, विनाश और महाविनाश। तर पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलेला आहे। ज्या एअरबेसवर मोदी उभे आहेत तोच एअरबेस आदमपूर एअरबेस S-400 आणि MiG-29 उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकनं केला होता। मात्र मोदींनी थेट आदमपूर एअरबेसवर जाऊन सैन्याशी संवाद साधला आणि पाकला इशारा दिलाय।
मोदी आदमपूर एअरबेसवर उतरले आणि सैन्याशी संवाद साधला। यावेळेस भारत माता की त्यांच्या पाठीमागे आदमपूर एअरबेसवर S-400 आणि MiG-29 सुद्धा सुरक्षित असल्याचा संदेश दिलेला आहे। भारत माता की भारत पाकिस्तानमध्ये जरीही शस्त्रसंधी झालेली असली तरीही पाकिस्तानचं टेन्शन वाढलेलं आहे, कारण अण्वस्त्र धोक्यात आले। पाहुयात 60 सेकंदात बातमी। शस्त्रसंधीच्या 3 दिवसांनंतर पाकिस्तानच्या बुरभन या विमानतळावर इजिप्तच्या हवाई दलाचं विमान EG-1916 लँड झालंय आणि त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलाय। याच इजिप्तच्या हवाई दलाच्या विमानातून पाकिस्तानमध्ये बोरॉन नेल्याचं म्हटलं जात आहे। बोरॉनचा वापर कशासाठी केला जातो पाहूया। अणुस्फोटाचा धोका कमी करण्यासाठी बोरॉन 10चा वापर। बोरॉन 10 अण्वस्त्रातील रेडिएशनचा धोका कमी करतो। रेडिएशन पासून वाचण्यासाठी बोरॉन 10चं ढालीसारखं काम। युरेनियमच्या विभाजनानंतर थर्मल न्यूट्रॉन शोषून घेण्याची क्षमता। पाकच्या कुरापतींना भारतानं ऑपरेशन सिंदूरनं उत्तर दिलं। थेट पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं दहशतवादी तळच उद्ध्वस्त केले। मात्र पाकिस्तानला दरदरून घाम फुटलाय। त्याचं कारण भारतीय सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेतून दिसून आलंय। आता भारताच्या हल्ल्याबाबत पाकिस्ताननं मोठी कबुली दिली आहे। पाहुयात या संदर्भातली बातमी 60 सेकंदात। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं कंबरडं मोडल्याचं अखेर पाकिस्ताननं कबूल केलंय आणि यात पाकिस्तानचे तब्बल 51 जण ठार झालेत। यात 11 पाकिस्तानी सैनिकांचा समावेश आहे, तर 78 जण गंभीर जखमी आहेत। यामध्ये 40 नागरिकांचा समावेश आहे। युद्धबंदीनंतर पाकिस्ताननं देशभर आनंद साजरा केला, मात्र त्यानंतर भारतानं एअर स्ट्राईक केल्याचं पाकिस्ताननं आता मान्य केलंय। भारताच्या मिसाईल हल्ल्यात पाकिस्तानच्या एअरफोर्सचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं अखेर पाकनं कबूल केलं। ऑपरेशन सिंदूरमध्ये जखमी झालेल्या पाकिस्तानी सैनिकांची लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तान पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली। या भेटीचे व्हिडिओही आता समोर आले आहेत। यातून ऑपरेशन सिंदूरमध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याचा दावा करणाऱ्या या पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आलाय। तर पाकिस्ताननं आणखीन एक निर्लज्जपणा केल्याचं समोर आलेलं आहे। दहशतवाद्यांना प्रत्येकी 1 कोटीचं इनाम जाहीर केलंय। पाहुयात 60 सेकंदात बातमी। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। त्यानंतर दहशतवाद्यांच्या जनाजावेळी पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिले आणि पाकचा बुरखा फाटला। मात्र पाकनं निर्लज्जपणाचा आणखी एक कळस गाठलाय। हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकार कोट्यवधी रुपयांचं इनाम देणार असल्याची माहिती पुढे आली आहे। पाक सरकारकडून शुहादा पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे। भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार आहे। मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींचं बक्षीस दिलं जाईल, तर जखमी दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत दिली जाणार आहे। दहशतवादी मसूद अझहरला 14 कोटी रुपये दिले जाणार आहेत, तर हल्ल्यात नुकसान झालेल्या मदरशांच्या पुनर्बांधणीसाठीही आर्थिक मदत दिली जाणार आहे। त्यामुळे पाक केवळ जिवंतपणीच दहशतवाद्यांना पोसत नाही, तर त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचीही काळजी घेत असल्याचं उघड झालंय। पहलगाम मधल्या हल्ल्याच्या मास्टरमाइंडच्या साथीदारासह काश्मीरमध्ये खात्मा करण्यात आलेल्या पाहुयात या संदर्भातली बातमी 60 सेकंदात। शोपियानमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। 3ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याची माहिती आहे। केलरच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकानं मोठ्या प्रमाणात शोध आणि घेराव मोहीम सुरू केली। शोध मोहीम सुरू असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला, ज्यामुळे चकमक सुरू झाली आणि या गोळीबारात 3घांचा खात्मा झाला। यातल्या 3ही दहशतवाद्यांची ओळख पटली आहे। शाहिद कुट्टे, अदनान शफीदार आणि हारिस नसीर अशी या 3 दहशतवाद्यांची नावं आहेत। शोपियानमधील हिरपोरा इथं भाजप सरपंचाच्या हत्येत शाहिद कुट्टेचा सहभाग होता, तर शोपियानमधील वाची इथं स्थानिक नसलेल्या मजुराच्या हत्येत अदनान शफीदारचा सहभाग असल्याची माहिती मिळते आहे। सुरक्षा यंत्रणांचं सकाळपासूनच शोपियानमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं, त्यावेळेस ही कारवाई झाली आहे।
पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी पोस्टर्स जारी केले असून पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये या दहशतवाद्यांचा सहभाग होता आणि अतिरेक्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय. ही पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. भारतानं अमेरिकेवर स्ट्रेट आईक केलेला आहे आणि यामध्ये काय घडलेलं आहे नेमकी पाहूया 60 सेकंदात बातमी. भारतासोबत व्यापार रोखण्याची धमकी देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भारतानं ट्रेड स्ट्राईक केलाय. भारत अमेरिकेतील काही उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहे. भारतानं सफरचंद, बदामासह 29 अमेरिकन उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव WTO कडे पाठवल्याची माहिती आहे. भारतीय स्टील आणि अॅल्युमिनियम निर्यातीवर अमेरिकेनं लादलेल्या शुल्काच्या प्रत्युत्तरात भारतानं हे पाऊल उचललंय. पाकिस्तानला पाठीशी घालणाऱ्या अमेरिकेला पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधून केलेल्या भाषणात ट्रेड आणि टेरर एक साथ होऊ शकत नाही असा थेट इशारा दिलाय. टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते. ऑपरेशन सिंदूर नंतर अमेरिका आणि भारतात झालेल्या चर्चेत व्यापारावर कोणतीही चर्चा झालेली नाही. भारत पाकिस्तानमधील युद्धविराम या एकाच विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यातली हवाच निघाली आहे. देशसेवेसाठी लेकराला सोडून थेट सीमेवर जाणाऱ्या रेश्मा इंगळेंची बातमी पाहूयात 60 सेकंदात. सीमेवरच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. अमरावतीच्या BSF जवान रेश्मा इंगळे यांची ही सुट्टी रद्द झाली आहे. रेश्मा इंगळेंना आपल्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला सोडून देशसेवेसाठी जावं लागलंय. त्यांनी सीमेवर जाण्यापूर्वी आपल्या गणवेशातच बाळासोबत काही क्षण घालवले. मात्र त्या बाळालाही आई सोडून जात असल्याची चाहूल लागली आणि त्यानं हंबरडा फोडला. त्यामुळे सर्वांच्या जीवाची कालवाकालव झाली. मात्र आईसमोर जवानाचं कर्तव्य मोठं असल्याची भावना रेश्मा यांनी व्यक्त केली. आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की कुठलीही परिस्थिती असो, आधी तुमचं कर्तव्य, त्यानंतर तुमची फॅमिली किंवा बाकीच्या तुमच्या इतर गोष्टी. त्यामुळे आज मला माझं कर्तव्य जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. त्यामुळे माझ्या बाळाला, 10 महिन्याच्या बाळाला मी सोडून, म्हणजे पूर्ण परिवाराला सोडून माझ्या कर्तव्यावर जात आहे. देशसेवा महत्वाची समजून पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी लेकराचा आणि आपल्या सासूचाही निरोप घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमधील शहीद जवानाच्या कुटुंबियांचं फोनवरनं सांत्वन केलं. सरकार तुमच्या पाठीशी असल्याचं सांगत त्यांनी धीर दिलाय. नमस्कार, मी देवेंद्र फडणवीस बोलतोय. अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे. देशाकरता सेवा करताना त्यांना शहीद मरण प्राप्त झालं आहे, वीरमरण प्राप्त झालेलं आहे. आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी नमन करतो आणि आपल्यासोबत आम्ही आहोत एवढंच मला आपल्याला सांगायचं. शस्त्रसंधीवरनं खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढलेत. हे लोक फक्त पक्ष फोडू शकतात, पाकिस्तान तोडू शकत नाही असा टोला राऊतांनी लगावला. तर भाजपानं अमेरिकेचा झेंडा हाती घेतलाय असंही राऊत म्हणतायत. आमचं सैन्य, आमचं हवाई दल, आमचं नौदल हे पूर्ण पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना तुम्ही अवसानघात केला आणि त्यांना थांबवलं. नरेंद्र मोदी, अमित शहा हे फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात. ईडी आणि CBIच्या मदतीने यांची हैसियत, यांची लायकी ही फक्त पक्ष तोडणं, पक्ष विकत घेणं एवढीच आहे. पाकिस्तान तोडण्याची हिंमत यांच्यात नाही. भारताच्या तिरंग्याला हात लावण्याची यांची लायकी नाही आहे. यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये आणि राज्यातही सुरक्षा व्यवस्था हाय अलर्ट आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा मुंबईमधील सुरक्षा व्यवस्थेबद्दल माहिती दिली. मुंबईची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे अलर्ट आहे असं त्यांनी सांगितलंय.
कुणीही हिंमत केली तर जशास तसं उत्तर मिळेल असा इशारा त्यांनी दिलाय. तर मुंबई सुरक्षेसंदर्भात 2 बैठका झाल्याचं शिंदेंनी सांगितलंय. मुंबईबद्दल महाराष्ट्राबद्दल 2 बैठका झाल्यात. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली काल देखील एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, कोस्ट गार्ड, सिव्हिल डिफेन्स, पोलीस सगळ्यांच्या बरोबर बैठक झालेली आहे. मुंबईची सुरक्षा, महाराष्ट्राची सुरक्षा पूर्णपणे आम्ही अलर्ट आहोत. डिफेन्स अलर्ट आहे. कुठेही काही या ठिकाणी हिंमत केली तर जशास तसं उत्तर इथून आपल्याकडून दिलं जाईल. भारत पाकिस्तानातील तणावाच्या काही दिवस आधीच राखी सावंत पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर झालेल्या दोन्ही देशातील तणावानंतर राखीनं पाकिस्तान समर्थनामध्ये घोषणा दिल्या. या संदर्भात आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना विचारल्यानंतर राखी सावंतांवर त्यांनी निशाणा साधला. राखी सावंत देशद्रोही आहे, तिला गोळ्या घाला असं संजय गायकवाड म्हणाले. आणि अशा बेताल महिला, ज्या महिलांच्या नावाला कलंक आहे असा घणाघात देखील यावेळेस गायकवाड यांनी केलेला आहे. राखी सावंत देशद्रोही आहे, तिला गोळी घाला असा घणाघात यावेळेस त्यांनी केलेला आहे. तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे. अशा बेताल महिला, ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे, या भारतात जन्म घेते, भारतात पैसे कमवती, भारतामध्ये ऐशाराम करते आणि विरोधी देशात जाऊन त्याचा नारा मारती, तिला तिकडंच गाडलं पाहिजे. तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे. कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. पाहुयात या संदर्भातली बातमी 60 सेकंदात. राज्यातल्या अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. आता त्याचाच कित्ता कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. त्यामुळे आता तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना या दोन्ही मंदिरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. मंदिराच्या आवारात येताना भाविकांना भारतीय पोशाखच घालणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे. देवस्थान समितीच्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आलाय. या भाविकांच्या भावना काय आहेत पाहूया. पण भारतीय जो पोशाख आहे आपला किंवा महाराष्ट्रीयन जो पोशाख आहे त्याच्यामध्ये आलं तर वातावरण पण चांगलं राहील आणि आपली संस्कृती पण जपली जाईल. अतिशय उत्कृष्ट निर्णय मंदिर समितीचा. आणि तो आपण आपली संस्कृती जर जोपासायची असेल, आपल्या मुलांना जर तो वारसा आपल्याला शिकवायचा असेल तर ते आपण नक्कीच फॉलो केलं पाहिजे. आपण सगळ्यांना कंपल्शन नाही करू शकत, पण आपल्या आपल्या ह्याच्यानुसार आपण ते जोपासू शकतो किंवा पाळू शकतो. आता या दोन्ही मंदिरांमध्येही ड्रेस कोड लागू केल्यामुळे मंदिरांमधील ड्रेस कोडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंतांनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळेस दोघी नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली आणि उदय सामंतांनी राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो. मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो. आणि मी चहा प्यायला म्हणून आलो. राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली. आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढं जायचं, काय जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली. बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो, खिचडी खाल्ली आणि निघालो. आम्ही लोकभावनेचा आदर करून राज ठाकरेंना प्रतिसाद दिलेला आहे आणि आता त्यांच्या दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहतोय असं सूचक विधान ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही घडामोड झाली नसून मनसे युती संदर्भात राऊतांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली होती उद्धव ठाकरे साहेबांसंदर्भात. आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याच्यावर आम्ही त्यांच्याकडून दुसऱ्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. त्यांनी सांगावं ना तसं. आम्ही लोकभावनेचा आदर केला, आम्ही प्रतिसाद. आतापर्यंत आमच्यावरती आरोप होत होते की तुम्हाला एकत्र येणं नको आहे दोन भावांचं किंवा ठाकरे कुटुंबाचं. आता आमचं मन खुलं आहे. आमचं मन प्रभू श्रीरामाचं मन आहे, हनुमानाचं मन, मोकळं मन आहे. उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मुंबईमध्ये धक्का बसलेला आहे.
माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला. अंतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला असल्याचं तेजस्वी घोसाळकरांनी म्हटलंय. तर त्या भाजपा किंवा शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा असून दरम्यान तेजस्वी घोसाळकरांना मातोश्रीवरून भेटीसाठी फोन आल्याचंही समजतंय. अनेक उभाटाचे नेते, महिला आघाडीच्या नेत्या, युवा सेनेचे नेते हे पक्ष सोडत आहेत. याचं आत्मचिंतन उभाटाने केलं पाहिजे, उभाटा शिवसेनेनं केलं पाहिजे. जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत, जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. परंतु उभाटामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू आहे तो माननीय शिंदे साहेबांकडे सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदे साहेबांच्या कामामुळं, कर्तृत्वामुळं ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत. आणि आता एक महत्त्वाची बातमी, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी इच्छा व्यक्त केलेली आहे नियोजित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आईंनी. भूषण गवई उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील, त्याआधी त्यांच्या आईंनी ही इच्छा व्यक्त केलेली आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणून ही इच्छा असल्याचं त्या म्हणाल्या असून बॅलेट पेपरवर निवडणुकांबाबतचा खटला प्रलंबित आहे. त्यावर आता गवई काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. तो त्या चेअरवर बसल्यानंतर त्याला योग्य वाटले ते तो निर्णय घेईलच. परंतु मी एक सामान्य स्त्री म्हणून एक लोक जे भगवान बुद्धाने लोक या शब्दावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदू ठेवलेलं आहे. तर लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तर साहजिक आहे मला काय वाटणार हे तुम्हालाही माहीत आहे. तर त्यामुळे मला सांगण्याच्या ऐवजी तुम्हाला माहीत आहे. परंतु तुमची जरी इच्छाच असेल तर बॅलेट पेपर हे केव्हाही चांगले आहेत.